करून पुढची 5 वर्ष आम्हाला आपला विकास आणि सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी तुम्ही आमच्या खांद्यावर टाका, हा विश्वास मागण्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे. आमच्या बरोबर RTI म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण आशीर्वाद आमच्या डोक्यावर आहे. एक लक्षात घ्या, हे जे काही समोरचे कार्टे उभे आहेत ते आमच्या संविधानाकडे पण वाकड्या नजरेने बघणारे आहेत. त्याला आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मान्य नाहीये, त्यांना शरिया कानून इथे आणायचं आहे. जे जे काय पाकिस्तान आणि इस्लामाबाद मध्ये होतं ते सगळं आपल्या मुंबई, महाराष्ट्र आणि देशामध्ये त्यांना घेऊन यायचं आहे. म्हणून मतदार म्हणून तुम्ही या निवडणुकीमध्ये तुम्ही सतर्क राहायला पाहिजे. हिंदू म्हणून सतर्क राहायला पाहिजे की तुम्ही ज्यांना मतदान करता ते हिंदुत्व विचारायचे आहेत का, हा विचार करून तुम्ही मतदान करायला पाहिजे बांधवानो. नाहीतर एक विचार का, चुकीचे लोक इथे निवडून आले, उद्धव ठाकरेंचे लोक निवडून आले. तुम्ही सांगा, अगर तो त्यांनी मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये आपल्या याच मुंबईमध्ये उर्दू भवन चालू केलं, आझाद सारख्या स्पर्धा घेतल्या. अहो याकूब मेनन त्यांनी आपल्या इकडे बॉम्बस्फोट घडवले. त्या याकूब मेननच्या कबरीचं सुशोभीकरण करण्याचं काम याच उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये झालेलं बांधवांनो, एक लक्षात घ्या. म्हणून एक हिंदू म्हणून, राष्ट्रभक्त म्हणून तुम्ही विचार करायला पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या मुंबई महापालिकेच्या महापौर खुर्चीवर उद्या आय लव्ह महादेववाला बसणारच आहे. पण त्याचबरोबर तुमच्या ह्या वॉर्डामध्ये पण आशाताईंच्या रूपाने आय लव्ह महादेव म्हणणारेच नगरसेवका निवडून द्या, हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. चुकून अगर आय लव्ह मोहम्मदवाला आला तर तुम्हाला तुमच्या सणासुदी पण साजरा करायला देणार नाही. तुमच्या दिवाळी बंद करून टाकेल, गणेश चतुर्थी बंद करून टाकतील, तुमच्या छठ पूजाला निर्बंध आणतील, सांगतील की हे सब इधर करना नहीं है, ये हमारा अब्बा का पाकिस्तान है, तुम इधर कर नहीं सकते, ऐसा बोलून मोकळे होतील. म्हणून तुम्हाला सतर्क राहायला पाहिजे. आपण कोणाला निवडतो, कोण आपल्याला सुरक्षित ठेवू शकतो. आज देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि म्हणून त्यांची ताकद आशाताईंच्या मागे उभी आहे. त्या ताकदीच्यासाठी तुम्ही फक्त कमळ चिन्हाच्या समोर बटन दाबा. आम्ही तुम्हाला विश्वास देतो, कोणीही तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघू शकणार नाही. एवढी ताकद आम्ही आशाताईंच्या मागे उभी करू, एवढी ताकद आशाताईंच्या. आज तुम्ही सांगा, एवढं हे ठाकरे बंधू मराठीचं पिपडी वाजवतात, टेप रेकॉर्डर वाजवतात. मग एवढ्या वर्षापासून उद्धव ठाकरेंची सरकार होती ना, मुंबई महापालिकेमध्ये, एवढे वर्ष असताना पण मग मुंबईतला मराठीचा टक्का कमी कशाला झाला? आज वसई, विरार, कल्याण, डोंबिवलीमध्ये मराठी माणूस तिथे का फेकला गेला सांगा तुम्ही मला. का नाही मराठीचा टक्का वाढला? एका बाजूने मराठीचा टक्का कमी झाला, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या लोकांच्या नेतृत्वात खाली असलेल्या मुंबईमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा टक्का हा 30% वाढला. एक लक्षात घ्या, हे बांगलादेशी आणि रोहिंगे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आणून प्रत्येकाकडे वोटिंग कार्ड आहे, प्रत्येकाकडे वॉटर मीटर गटरचे अधिकार देऊन ठेवलेले आहेत, जे तुमच्या हक्काचे. एक लक्षात घ्या, अगर तुम्ही सतर्क राहून आशाताई सारख्या एक हिंदुत्वादी विचारांचा लोकप्रतिनिधी तुम्ही निवडला नाही तर उद्या तुमच्या हक्काचं पाणी आणि वीज पण हे या बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमानांना देऊन टाकतील आणि तुम्ही काही करू शकणार नाही. म्हणून या सगळ्या बाबतीचा विचार करा की हे येणारी निवडणूक ही आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे. मुंबईवरची सत्ता ही आय लव्ह महादेववाल्यांकडेच असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमचा योगदान असलाच पाहिजे, हे मी तुम्हाला आवर्जून जाऊन सांगतो. म्हणून येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही मतदान करत असताना तुम्ही आठवा, जेव्हा उद्धव ठाकरे आणि महाविकास काँग्रेसच्या लोकांचे जेव्हा खासदार उमेदवार निवडून आले
तेव्हा त्या खासदार उमेदवारांच्या मिरवणुकीमध्ये त्या लोकांनी पाकिस्तान जिंदाबादचे झेंडे फडकवले, हिरवे गुलाल उडवले आणि सरतनसे दुधासारखे नारे दिले. तुम्हाला आपल्या ह्या मतदारसंघामध्ये भगवाधारित विचाराचा लोकप्रतिनिधी निवडून द्यायचंय, नगरसेवक निवडून द्यायचंय. हा विचार घेऊन तुम्ही येणाऱ्या 15 तारखेला मतदान करण्या अगोदर एकदा मनात जय श्रीराम बोला आणि जाऊन तिथे मतदान करा आणि हक्काच्या आपल्या आशाताई तायडेंना आशीर्वाद देऊन त्यांना महापालिकेमध्ये पाठवा. एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो. आपल्याला मुंबईमध्ये फक्त ना फक्त जय श्रीराम म्हणणारेच लोक इथे निवडून द्यायचे आणि बाकी कुठलंही आयलव वाले लोकांना आपल्या मुंबईला थारा द्यायचा नाहीये. हे आवर्जून तुम्हाला इथे मी सांगतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, भारत माता की, भारत माता की, वंदे मातरम.